पाहिजे। अशोक खरातला पाठीमाग घालणारा सरकार मुर्दाबाद। अशोक खरातला पाठीमाग घालणारा महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। अशोक खरातला साथ देणारे 39 आमदार मुर्दाबाद। अरे महिलाओं पे अन्याय अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। महिलाओं पे अन्याय अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। गॅसची टंचाई थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। गॅसची टंचाई थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। पेट्रोल डिझेलची टंचाई थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं मावळ तहसील कार्यालयावर जन आंदोलन मोर्चा आणण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये जे आहे की गॅस तुटवडा सुरळीत करा, त्यानंतर या ठिकाणी गॅस दरवाढ मागे घ्या, महागाई कमी करा आणि महिलांची फसवणूक करून अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबांवर कडक कारवाई करा आदी मागण्यासाठी या ठिकाणी जन आंदोलन मोर्चा आणलेला आहे। तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय, काय सांगाल नेमकं? महाराष्ट्रामध्ये आपण आता पाहतोय की एकीकडे भोंदू बाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। एकेकाळी हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पूर्ण देशभरामध्ये समजला जायचा। राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या या भूमीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आपण आता बघतोय की अशोक खरातासारखे भोंदू बाबा असंख्य महिलांची फसवणूक करून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांना फसवून, त्याच्यातले अजून निर्लज्जपणाची गोष्ट अशी आहे की आपले सत्तेत बसलेले, ज्यांना आपण सरकारमध्ये निवडून दिलेलं आहे, आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे, मंत्री केलेलं आहे, याच्यातले लोकसुद्धा त्यांना त्याच्यात साथ देताना आपल्याला दिसत आहेत। ज्यांनी संविधानाची शपथ घेतली, ज्यांनी संविधानाला आदर्श मानून विधानसभेमध्ये गेले, ज्यांचं काम कायदे बनवायचं असतं, तेच लोक त्या भोंदू बाबांना साथ देताना कुठेतरी आपल्याला दिसत आहेत। महाराष्ट्रामधले एकूण 39 आमदार या भोंदू बाबांच्या प्रकरणात अडकल्याचे दिसत आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही अशी मागणी करत आहोत की हे 39 आमदार कोण आहेत नेमके, तर त्याचे नावं जनतेला कळावेत आणि त्या 39 आमदारांनी थोडी जरी त्यांना शरम असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आपल्या पदाचे, कारण त्यांची लायकी त्या विधानसभेमध्ये बसण्याची नाही आहे। त्यांची ते लायकी त्यांच्या त्या विधानसभेमध्ये कायदे ठरवायला जे सभागृह आहे त्याच्यात जाण्याची त्याची लायकी नाही आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। केंद्राच्या काही चुकीच्या पॉलिसींमुळं, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या पॉलिसींमुळं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या संकटाला सामोरे जावं लागत आहे। तर या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इथं जमलेलो आहोत। सरकारचे प्रतिनिधी तहसीलदार साहेब असल्यामुळं तहसील कार्यालयावर आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत। परत एकदा मी या 39 आमदारांचा राजीनाम्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करत आहे। धन्यवाद। काय सांगाल आंदोलनाबाबत? आता जे महाराष्ट्रामध्ये अशोक खरात यांचं जे प्रकरण गाजतंय, हे प्रकरण काही नवीन नाही। तसं तर आपण पाहतो की बरेचसे काही बुवा बाबा, आसाराम बापू सारखे असतील सध्या जेलमध्ये आहेत, पण आत्ता सध्याची जी घटना घडलेली आहे ही अशोक खरातांच्या बाबतीतली, तर त्याच्यामध्ये असं आहे की महिला आयोग म्हणजे जे महिलांना मदत करणारं, ज्याच्याकडे मदत म्हणून आपण पाहतो, तर त्या रुपालीताई चाकणकर ह्याच जर भोंदू बाबाचे पाय धुत असतील आणि त्यांच्याकडे आलेल्या केसेसमध्ये ज्या महिला असतील त्या महिलांना जर सांगत असतील की अशोक खरातचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे, तर एवढं महाराष्ट्राचं दुर्दैव जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पुरोगामी महाराष्ट्र आम्ही म्हणतोय आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक महाराष्ट्राची एक प्रकारे म्हणजे आपण हे करतोय आणि दुसरीकडे ही भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि हा बुवाबाबांचा सुळसुळाट याला कारणीभूत हे सगळं राजकारण आहे। राजकारण एवढं खालच्या थराला गेलं आहे की आता जे आपण ऐकलं की 39 जे आमदार आहेत ज्यांना आपण निवडून दिलं, तर ते आमदार ह्या अशोक खरातच्या म्हणजे ह्या अशा कुकृत्याला
मदत करत आहेत. आणि दुसरी गोष्ट, 1.5 कोटी रुपयाचं त्यांना मंदिर बांधण्यासाठी राज्य सरकारनं दिले, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून रुपालीताई चाकणकरांनी तर राजीनामा दिलाच आहे, त्यांनी द्यायलाच पाहिजे होता. पण ह्या 39 आमदारांना सत्तेवर राहण्याचा आमचं मतदान घेऊन निवडून आलेले आहेत, तर त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि खरोखरच जनता आता पेटलेली आहे आणि जनतेला सर्व काही कळत आहे. आता हे जे भोंदूबाबा आहेत, हे अशा पद्धतीनंच त्यांना जे राजकारण्यांचं राजाश्रय आहे तो मिळता कामा नये आणि महिलांचं शोषण थांबवलं पाहिजे. महिला ह्या गोरगरीब सामान्य महिला ना फसवणे, त्यांचं आर्थिक शारीरिक शोषण करणे, हे धंदे यांचे बनलेले आहेत. तर याचा जाहीर निषेध अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं, मावळ शाखेच्या वतीनं मी करत आहे. हे सरपंच घेऊन कुठं निघालेली? आता जे गॅस संदर्भात आम्ही 4,500ला गॅस आमच्या एका घरकामगार महिलेनं ब्लॅकनं घेतलाय 2-3 दिवसापूर्वी. ही बानेरची घटना आहे. तर अशा कित्येक घटना घडत आहेत की तुम्हाला जर तुमच्याकडे म्हणजे 20 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला सिलेंडरला नंबर लावला तरी तुमचा 1 महिन्याच्या पुढे गॅस येतो. आणि गॅस जर नाही आला तर मग ज्यांच्या कुटुंबात जास्त माणसं आहेत त्यांनी ब्लॅकनं घ्यायचा आणि तो 4,500ला मिळतोय. म्हणून हे चूल पेटवा आंदोलन आम्ही आज अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आता करत आहोत. आणि त्या निषेधार्थ आपल्या महिला ह्या डोक्यावर सरपणाची मोळी घेऊन आलेल्या आहेत. अशा पद्धतीनं हे आमचं आंदोलन चालू आहे. काय सांगायला आंदोलनाबद्दल? काय नाही, ह्या आंदोलनासंदर्भात जो देशामध्ये गॅसचा तुटवडा, ॲक्च्युली तुटवडा आहे किंवा नाही, पण जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आणि दुसरं प्रामुख्याने या भारतामध्ये बुवाबाजी ही अतिशय अशी पांगलेली आहे की त्याला कोणी आवरू शकत नाही. परंतु शासनाने बुवाबाजी, सर्व मठ मंदिरं याच्यामध्ये काय काय घडतं आणि काय काय नाही हे सर्व परीक्षण केल्यानंतर सर्व बुवाबाजी बाहेर येईन. आणि आत्ता जो अशोक खरात हा नालायक, याच्यासाठी शासनाने त्याला तुरुंगात न ठेवता जनतेच्या न्यायालयामध्ये आणा. बघा, सर्व महाराज, बाबा महाराज सर्व बाहेर निघतील आणि ह्या भारताची जनता आहे ना सुरळीत चालन. कारण हे राज्य लोकशाही पद्धतीने चालणारं राज्य आहे. आणि ह्या राज्यासाठी ही अशी हरामखोर जन्माला आलेली नालायक मंडळी आज जनतेमध्ये असंतोष निर्माण करतात. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे लोकांनी, गरीब लोकांनी MSCBचा जो कारभार आहे, या कारभारा संदर्भात जे डिजिटल मीटर आहेत, अहो एक जणाला 10,000 रुपये काय बिल आहे का? बिलाचा बिल आहे का? त्याचा कोण आहे, दाता आहे कोण? हेही जे मी सांगतो की हे मीटर जे आहेत हे MSCBने त्वरित आपल्या व्यवस्थापनाला कळवावे, एवढी बोलतो आणि मी थांबतो. जय भीम, जय भारत. काय नाव तुमचं, काय सांगाल? मी सोनाली जाधव, आपल्या सुदुंबरे ठाकर वस्तीवरची. आणि आमच्या इथे अशी भयंकर परिस्थिती आहे की आता सध्या आम्हाला स्मशानभूमीत जायला रस्ता नाही आहे. कंपन्यांनी जागा घेतलेली आहे का काय केलं ते आम्हाला कोणाला माहीत नाही आहे काय चाललंय. आणि त्यांनी बाजूने अशी माती ढकललेली, लोटलेली आहे. मध्ये स्मशानभूमीत जायला रस्ता ठेवलेला नाही. जर उद्या काही आमचं एखाद्याचं निधन झालं तर आम्ही कसं न्यायचं? एखाद्या मृतदेहाला न्यायला सुद्धा वाट ठेवली नाही. एवढं भंगार प्रशासन झालेलं आहे. आणि निवडणुका नव्हत्या झाल्या तोपर्यंत आम्हाला अशी आश्वासनं दिली की तुमचं काम 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल. अजून जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून साधा पाऊल सुद्धा ठेवला नाही जे उभे होते निवडणुकीला त्यांनी. आणि एवढं भंगार प्रशासन आहे की माणसाला जन्मल्यावर सुद्धा दवाखाना असो किंवा नसो ते बघत नाही. मेलेल्याला पण साधं बघत नाही नीट. आणि रस्ता सुद्धा नाही म्हणतात, वर्ष झालं म्हणतात स्मशानभूमीला रस्ता करून देतो, पाण्याची सोय करून देतो, अजून सुद्धा होत नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे राशन व्यवस्था. राशन आणायला गेल्यावर राशनवाला म्हणतो की तुमची स्कॅन होत नाही, परत तुमचे अंगठे बसत नाही, तुमचं आधार कार्ड अपडेट करा, असं करा तसं करा, काही कारण सांगून आम्हाला 1-2 दिवस रोज बोलवतात. आणि गेल्यावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महिलांना रांगेत उभं राहावं लागतं, तरी सुद्धा राशन मिळत नाही. आणि आम्ही जर काही बोललो तर आम्हाला म्हणतात की जा बिंदास तुम्ही तक्रार करा माझी, असं डायरेक्ट म्हणतात. ते विठ्ठल गेनू भाऊ गाडे, आणि सुदुंबऱ्यातले. तुमच्या कुठल्या स्मशानभूमीचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे? ते सुदुंबरे ठाकरवाडी, संत तुकाराम नगर, ठाकर वस्ती. तर या ठिकाणी अनेक
मुद्दे घेऊन आंदोलन सुरू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद. सामान्य महिला एकजुटीचा, कष्टकरी लोकांचा. तर या ठिकाणी गॅस तुटवडा सुरळीत करा, गॅस महागाई कमी करा, महिलांची फसवणूक करून अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबांवर कडक कारवाई करा अशा संदर्भात जन आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी मावळ तहसील कार्यालयावर करण्यात आलेलं आहे. आणि गॅस मिळत नसल्यामुळे लाकडं घेऊन या ठिकाणी आंदोलन आलेले आहे. तर इथं या ठिकाणी चूल पेटवली जात आहे आणि बघूयात शासन या आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी